नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय झालेला आहे. परंतु पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा लाडकी बहीण योजनेविषयी आहे. आणि ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरल्या असतील तर त्यांना इतरही काही लाभ दिले जाणार आहेत. आता तुम्हाला माहिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला या लाभाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु हे कोणकोणते लाभ आहेत ते अगदी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघून घेणार आहोत. परंतु शासनाने विविध योजना काढल्या, परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखी लाडकी बहीण योजना कुणीही काढलेली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण माता भगिनींनी एकनाथ शिंदे साहेबांना विजयी केलेला आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता स्थगित आहे तो सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचं सांगितलेलं आहे. सोबतच तुमचा 7वा आणि 8वा हप्त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजना सुरू होणार आहेत आणि कोणकोणते लाभ लाडकी बहीण योजनेद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत. परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बघा, जो पहिला लाभ आहे तर तो म्हणजे उद्या जमा होणार आहे. आता हा 6वा हप्ता 2100 रुपयांचा असणार आहे. म्हणजेच 1500 रुपयांचा अगोदर लाडकी बहीण योजनेचा हप्ता होता, तर आता हप्ता तुम्हाला 600 रुपयांनी वाढवून भेटणार आहे. तर बघू शकता, याच बँकेचे खाते तुमचे सुद्धा असले पाहिजे. HDFC आहे, ICICI बँक आहे, सोबतच इतर बँकेंचे सुद्धा. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा बारामतीमधून निवडून आलेले आहेत. तर त्यांनी सुद्धा महिलांसाठी भरपूर अशी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. त्याच अनुषंगाने आदिती तटकरे मॅडम सुद्धा पुण्यामधून निवडून आलेले आहेत. तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना जशी राबवली गेली होती तशाच पद्धतीने दुसऱ्या योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विकास विभागाच्या आदिती तटकरे या मंत्री आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे सर्व नियोजन असतं. आता याच्यामध्ये तुम्हाला जो पहिला लाभ मिळणार आहे तर तो लाभ म्हणजे मोफत 3 गॅस. आता सर्वांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत फॉर्म भरलेले असतील. जरी तुम्ही फॉर्म भरला नसेल तरी पण हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तरच येणार आहेत. बघा, राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब होताना दिसत आहे. भाजपाने 200+ इतक्या जागा मिळवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे जो पण निर्णय होईल तर त्या निर्णयाचे थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा, विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती देऊ असं सुद्धा सांगितलेलं होतं, परंतु महाराष्ट्रामधील सर्व माता भगिनींनी एकनाथ शिंदे साहेबांना मत देऊन त्यांना निवडून आणलेलं आहे. त्याच अनुषंगाने लाडकी बहीण योजना असेल किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, अशा विविध प्रकारच्या योजना माता भगिनींना सक्षम बनवण्यासाठी राबवणार आहे असं सुद्धा मीडियासमोर स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, बचत गटासंबंधित सुद्धा महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातील. सोबतच बँकेच्या आधारावरती गावनिहाय सर्व गोष्टी तपासल्या जातील. त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये जे कमतरता असेल, तालुक्याच्या ठिकाणी ज्या कमतरता असतील तर त्याच्यावरती सुद्धा भर देण्याचं काम करण्यात येणार आहे. सोबतच वाढलेली महागाई यावरती सुद्धा आम्ही नियंत्रण ठेवून लाडकी बहीण योजनेमध्ये जी रक्कम ठरवलेली आहे तर ती रक्कम फिक्स करून सर्व माता भगिनींना देऊ. आता वाढलेले आहेत तेलाचे, याचे सर्वांचे भाव वाढलेले आहेत, परंतु ते आता आम्ही कमी सुद्धा करणार आहोत. सोबतच ज्या माता भगिनींना रक्षाबंधन भाऊबीजेला 3000 रुपये मिळालेले होते, परंतु काही माता भगिनी आहेत की त्यांना महिला विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा याच्याविषयी स्पष्टीकरण दिलेलं होतं. बघा, काही माता भगिनींना अजून काहीच पैसे आलेले नाहीत, तर काही माता भगिनींना फक्त 7,500 आले, काहींना 4,500 आले. आता तुम्हाला हे पैसे आणि सोबतच शिलाई मशीन योजना असेल किंवा पिठाची गिरण, अशा पद्धतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत ज्या ज्या राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत तर त्या योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमासुद्धा करणार आहेत. परंतु त्यासाठी काही नवीन अपडेट आहेत. बघा, जर तुम्हाला पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे. तर तुम्हाला याचा अर्ज करणे, कागदपत्रे किंवा लाभ या गोष्टीविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब मानतायत, तर त्यांनी सर्व माता भगिनींचं आभार मानलेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की गॅस विषय असेल किंवा तुमचा दिवाळी बोनस असेल किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे असतील तर यांविषयी उद्यापासून सर्व माता भगिनींना
वितरण होणार आहे। सोबतच सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे तर ती म्हणजे राज्यामधील 90% महिलांना 7,500 रुपये पाठवलेले आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा काही माता भगिनींना आलेले होते, ज्यांना आलेले नाही तर त्यांनी माफ करायचं आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे। आता मला माफ करा याचा अर्थ असं नाही की तुम्हाला याच्यापुढे पैसे येणार नाहीत, तर याच्यावरती तारीख ठेवली जाईल, तर त्या तारखेला तुम्हाला गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे येणार आहेत। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये जो 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस सांगण्यात आलेला होता, तर आचारसंहितेमुळे कोणत्याही माता भगिनीला पाठवलेला नव्हता, तर तुम्हाला हा बोनस 24 तारखेनंतर म्हणजे उद्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे काही मातांना पैसे आले, काही मातांना पैसे आलेले नाही, तर याच्यावरती सुद्धा उद्यापासून निर्णय घेतला जाणार आहे। त्यानंतरच काही विषय अपडेट येईल ते सुद्धा देणार आहे, परंतु जे मुख्यतः लाभ मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊ। तर त्याच्याच पुढे बघू शकता आज एकनाथ शिंदे साहेबांचा विजय झालेला आहे, तर त्यांनी भावनेच्या भरामध्ये काही गोष्टी सुद्धा बोललेल्या आहेत, परंतु याचा ज्यावेळेस GR येईल त्यावेळेस आपण याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन नाही त्या महिलांना सुद्धा मोफत 3 गॅसचे पैसे दिले जाणार आहेत। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, गॅस कनेक्शन घरातील पुरुषाच्या नावाने असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील, परंतु त्यानंतर तुम्हाला गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचं आहे। सोबतच शिलाई मशीन योजना आहे, तर ती 2024 मध्ये सुरू झालेली आहे। राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवणे यासाठी विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीनसाठी सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये पात्रता असेल, सोबतच काही अटी शर्ती सुद्धा घालण्यात येतील। आता बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जास्त मतदान मिळाल्यामुळे ते मुख्यमंत्री बनत आहेत। सोबतच 2 उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि अजितदादा पवार आहेत। यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेला प्रोत्साहन दिलेलं होतं, त्याच्यामुळे ही योजना अस्तित्वात राहणार आहे। आता योजना केव्हापर्यंत अस्तित्वात राहील, तर कमीत कमी जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहेत तर सरासरी 5 वर्षांपर्यंत ही योजना सुरू राहील, तर त्याच्या पुढे एकनाथ शिंदे साहेब परत निवडून आले तरी पण योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे। आता काही महिलांना 6,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। आता हे 6,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, 6,000 रुपये तुम्हाला याचे मिळणार आहेत की तुमचा फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र ठरलेला असेल तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जातील। परंतु आता 600 रुपयांनी वाढल्यामुळे अजून 1,800 रुपये सुद्धा वाढले जातील, त्याच्यामुळे 7,800 रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळून जाईल। सोबतच काही रेशनधारक महिला असतील तर त्या रेशनधारक महिलांना रेशनवरती पैसे सुद्धा सुरू करणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे भारतामधील जेवढे पण घटक असतील तर त्या घटकांसाठी काही योजना असतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सर्व माता भगिनींना या योजना लागू राहणार आहे। त्याच्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। सोबतच बघू शकता, ज्यांनी पोस्ट खातं दिलं होतं त्यांचं आधार कार्ड हे ऑटोमॅटिक आधार लिंक झालेलं आहे, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। फक्त अपडेट केल्या नसतील तर अपडेट करा, त्याच्यानंतर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये।